खालीटोला या गावामध्ये आश्रम आहे. तर इथं आम्ही थांबणार आहे. काय आहे व्यवस्था पाहू. समोर एक महात्माजी आहेत. ते दंडवत पंचमा करत आहे मैयाची. पहा नर्मदा मैयावर काय औषध विश्वास आहे. काहीच नाही, फक्त एक डोंगी लावलेली, कमंडल नाही, काही काहीच नाही. आणि बस आपली परिक्रमा करत जात आहेत. कुठं खायला भेटेल काय, काही चिंता नाही. मैया सगळं पाहते. चला आपण हे पाहूया. मंदिर आहे बघा तिकडे. हे पहा बाबाजीकडे कमंडल आहे. राधाकृष्ण मंदिर माँ नर्मदा सेवा पेक्षरी धाम साबी गावामध्ये आता आम्ही पोचलो. साबी गावामध्ये डाव्या बाजूला इथं बोर्ड लावलेलं आहे. इथं वाडा आहे छोटासा. या वाड्याच्या जवळून आपल्याला नर्मदे हर. सकाळपासून आम्ही चाललेलो आहे 36 किलोमीटर. 36 किलोमीटर आल्यानंतर आम्हाला इथे एक आश्रम दिसला. पण आत्ता वाजले 4. आम्ही अजून पुढं जाऊ शकतो. पुढं जातो. इथून 8 किलोमीटर आश्रम आहे. इथे थांबायचं. राजेंद्र यादव हे ग्रस्त इथे राहतात. त्यांच्या घरी आज कामासाठी आम्ही थांबलो होतो. सुंदर व्यवस्था केली त्यांनी आमची. हे बाबा आहेत ती. नर्मदे हर. पुढं 10-11 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला असा एक चौराहा लागतो. इथं बोर्ड लावलेलं आहे. माँ नर्मदा परिक्रमा मार्ग रामनगर. इथून आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे आणि सरळ 21 किलोमीटर आहे रामनगर. तर इथं आल्यानंतर लक्ष द्या, नाही तर सरळ जर पुढे निघून गेले तुम्ही तर जाणार मंडला. मंडला जर गेले तर नर्मदा मैया क्रॉस होती. हा मधूनच रस्ता आहे. हा जातो भिलगाव रामनगर. पुढं आल्यानंतर इथं सुंदर भगवान शंकरांचं मंदिर आहे पहा. आणि इथं बोर्ड लावलेला आहे नर्मदा परिक्रमा मार्ग. बुडनेर नदी आहे. ही नदी पार करून आपल्याला पुढे जायचं आहे. आम्ही परिक्रमा करत असताना रस्त्याने जात होतो आणि इथं रामनरेश्वर
नर्मदे हर. हे त्यांचे दुकान आहे. त्यांनी आम्हाला बालभोग दिला. नर्मदे हर. थोडंसं पुढं आल्यानंतर जंगल थोडासा इथं घाट आहे समोर. इथं पहा गोमयकचा निवांत आराम करत आहे. आणि ह्या पुढं घाट आहे. इथून बेलगाव आहे 2 किलोमीटर. तर नवीन आश्रमचं काम चालू आहे. लवकरच इथं आश्रम होईल. कारण इथं लिहिलं आहे नर्मदा परिक्रमा आश्रय पथ. सुंदर भव्य दिव्य मोठा आश्रम होईल असं वाटतं इथं. आम्ही पोचत आहोत आता रामनगर या गावाला. हृदयशहा नावाचा राजा इथं होता. त्याची ही राजधानी होती. पण कालांतराने ह्याचं नाव रामनगर पाडण्यात आलं. नर्मदे. आणि इथं 2-4 महल बांधलेले आहेत त्यांनी. एक मोती महल म्हणून आहे. तो साधारण 1667 साली त्यांचं वास्तव्य होतं इथं. आपल्याला बाजूला जुनं वास्तू पाहायला भेटते. त्याच्यात अशी नोंद आम्हाला सापडली. एक बाबाने आम्हाला सांगितलं. काल थांबलो होतो आम्ही रामनगरहून 6.5 किलोमीटर पुढं आल्यानंतर आपल्याला एक घाटाच्या कोपऱ्यावर जंगलामध्ये आश्रम पाहायला मिळतो. सूर्यकुंड धाम. तर परिक्रमावासियांची राहण्याची व्यवस्था केली जाते. इथं पण आपण राहू शकतो. रस्त्याच्या एकदम जवळच आहे. तिथून पुढे 2 किलोमीटर आल्यानंतर इथे एक बोर्ड लावलेला आहे मोनी बाबा आश्रम. तर थोडंसं इथून आतमध्ये जावं लागतं आपल्याला. तिथे पण आपली व्यवस्था होऊ शकते. रस्ता आहे पहा तिथं बोर्ड आहे. गावाच्या थोडंसं पुढं आल्यानंतर इथं बोर्ड लावलेला आहे नर्मदा परिक्रमा मार्ग सूर्यकुंड धाम 6 किलोमीटर. तिथून पगदंडी आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर. 6 किलोमीटर रस्ता आहे. आपल्याला पुढं आल्यानंतर हायवे लागतो. तो हायवे आपल्याला पकडायचा आहे. उजव्या हाताला जो रस्ता लागते चौकडीतून त्या रस्त्याने आपण पुढे जायचं आहे. इथं ब्रिज लागतो. या ब्रिजच्या खालून आपल्याला जायचं आहे पूर्वापर्यंत. हा रस्ता पकडायचा. आपण मंडला जायचं नाही. मंडला आहे 6 किलोमीटर. पूर्व आहे 3 किलोमीटर. 3 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला डाव्या हातावर वळायचं आहे.
इथं पूर्वा गाव लागतं आपल्याला, इथं एक चौकडे. पुढं आल्यानंतर एक नदी लागते. ही नदी पार करून आपल्याला पुढे जायचं आहे. ही नदी पुढे गेल्यानंतर नर्मदा मैयाला जाऊन मिळते. तिथं पुढं संगम आहे. जा भी सकते हैं, इतना पानी. एक राउंड मार कमारे ज्यादा यहाँ से एक पर बन जाए तो अपन पहुंचे नहीं को पहले साफ खड़ का गुआनी की सब परेशान हलो ना कहता हलो ना. और पीछे के सबके बैठे बैठो ऐसा वो बैलेंस इधर ज्यादा आ रहा है. चलो सर चलिए बैग एक की से वजह से चार पाँच ऐसा एक बार तो मैडम भी खुश हो जाए. एक बार में 4-5 पहले परवा तिकडे घ्या. अरे अपन तो ले जा रहे हैं, कोई टेंशन नहीं है. ठीक है सर. अभी तो काम चालू है मैडम. कुछ तो बन रहा है भाई. नहीं वो बन रहा है ना. वाटर हाँ वाटर उसको गेलो मग फिल्टर प्लांट. नदी पार करून आल्यानंतर इथं विरार धर्मशाळा आहे. इथं आपण राहू शकतो. इथे चौकडी आल्यानंतर आपल्याला परत सरळ मार्ग पकडायचा आहे. जंगलामध्ये पुढं आल्यानंतर इथं असा एक वळण आहे. त्या वळणाच्या जवळ इथं बोर्ड लावलेले आहेत आणि इथून गाव आहे मछुरिया. मछुरियाला आपल्याला आतमध्ये वळावं लागतं. तर आम्ही जात आहोत मछुरिया. नर्मदे हर. हो